शिक्षकांचा मुद्दा आहे महानगरपालिकेच्या, काय सांगाल? इथे रिटायर्ड शिक्षक आहेत, अगदी 65 वर्षापासून 60 वर्षापासून ते 91-92चे पण आलेले वयाचे. त्यांचं म्हणणं आहे 7व्या वेतन आयोगाप्रमाणे आम्हाला आमची जी पेन्शन आहे ती देण्यात यावी, जी आमची थकबाकी आहे ती देण्यात यावी. आणि ती कुठले शिक्षक आहेत तर प्राथमिक अनुदानित खाजगी शाळेचे आहेत, परंतु त्यांनी योगदान जे महानगरपालिकेमध्ये शिक्षक आहेत त्याप्रमाणेच दिलं आहे. मातीचे घडे त्यांनी बनवले आहेत आणि त्या अनुदानित स्कूल म्हणून जेव्हा आमच्याकडे महानगरपालिकेकडे न्याय मागता आहे तर तो न्याय दिला पाहिजे. कारण त्यांच्या दर महिन्याच्या पेन्शनमध्ये 8-10 हजाराची जर वाढ झाली तर तो त्यांच्या औषध पाणी किंवा हॉस्पिटल जे आपल्या वार्धक्यानंतर ज्या काही प्रॉब्लेम येतात त्यासाठी ते मागतायत. ज्या लाडक्या बहिणीला रेशन कार्डवर साडी देत होता, ज्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देऊन उपकार केल्यासारखे करत होता, तर ह्या पण लाडक्या बहिणीच आहेत. या शिक्षक जो मुंबईचा, आणि बरं हे 7व्या वेतन आयोगाचं मुंबई बाहेरच्या सर्व लोकांना मिळालं आहे, तर मुंबईतल्या शिक्षकांनी काय घोडं मारलं आहे? न्याय देताना देवा भाऊ न्याय द्या आणि यांचं नेतृत्व आता आम्ही करू. आपण मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार आहेत. मी त्यांना तेच म्हणलं, तुम्ही पत्रव्यवहार जो केला तो आम्हाला सांगा. मी आणि अशरफजी मिळून एक पत्र देतोय आणि त्यांची वेळ मागतोय की महानगरपालिकेच्या आयुक्तांना आदेश द्या. 200-250 करोड याच्यामध्ये लागणार आहेत, तर काय हरकत आहे? 500-700 करोड करून रस्ते दुसऱ्या दिवशी खचून जात आहेत, पाण्यात जात आहेत. हे पैसे पाण्यात नाही जाणार, हे दुवे मिळतील. आता एक वेगळा प्रश्न, दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे, विद्यार्थ्यांना लाठीचार्ज केला आहे पोलिसांनी, अश्रुधुंडाच्या नरकाने त्या ठिकाणी फोडण्यात, काय सांगा? या देशामध्ये विद्यार्थी रडतोय, विद्यार्थ्यांचा शिक्षक रडतोय, काय सांगावं? काय बोलावं? यांच्यावर बोलावं तेवढं कमी आहे. मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाले. नाही, हा हुकुमशाही ही चालू आहे. आपल्याला जे संविधान बदलणार त्याच्यातल्या ह्या सगळ्यात हळूहळू छोट्या चुणूक दिसत आहेत. संविधानाला अजून काय बदलायचं राहिलं? रामरक्षा आंदोलनावरून आता भाजपवाले टीका करत आहेत, असं पाहते नवनाथ बंदनी अपशब्द वापरलेले. नाही, ते घाणेरडीत लोक झाली आहेत. नवनाथ बंदबद्दल तर मी बोलणारच नाही. त्याला म्हणावं महानगरपालिकेचा नगरसेवक आहे ना, का नगर भक्षक आहेस ते दाखव.